नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बीटरूटचा अशा प्रकारे वेगळा पदार्थ करून बघणार आहोत आणि मुलांना हे टिफिनसाठी अतिशय उत्तम, कारण याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहे आपण आणि मुलांना कळणार नाही की हे बीटरूटचे पराठे आहे की काय आहे। मुलं आवडीने खातील। तर माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। बीटरूट पराठा बनवण्यासाठी आपण बीट हे कापून घेतलेले आहे। त्याच्यासोबत आपण 4-5 मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेले आहे। हे आपण आता मिक्सरमधून फिरून घेणार आहोत। आणि भाजीमध्ये आपण पत्तागोबीची भाजी एकदम अशी बारीक कापून घेतलेली आहे। एक गाजर खिसून घेतलेला आहे। थोडेसे मी मका घेतलेले आहे हिरवे। एक आलू घेतलेला आहे उकळून, त्याची साल काढून घेतलेली आहे। एक कांदा कापलेला, लसूण। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया बीटरूट। बीट छान मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे। याच्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच मीठ, 1 वाटी बेसन, 2 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे। पिठाला आता आपण मळून घेणार आहोत। पिठाला छान मळून घ्यायचं आहे। पीठ आता मळून घेतलेलं आहे। आपण याला 10 मिनिटांसाठी ठेवून देऊया। आपण आता हे आलू किसून घेणार आहोत या भाजीमध्येच। अमूलचं एक छोटं बटर आपण आता याच्यामध्ये किसून टाकणार आहोत। अर्धा चम्मच हे काळं मीठ टाकणार आहे मी याच्यात। 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चम्मच आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचा आहे। 1 छोटा चम्मच हळद। सगळे जिन्नस आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस आता मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण पराठे लाटायला घेणार आहोत। पराठे बनवण्यासाठी आपण इथे तीळ घेतलेली आहे। आपण छान आता एवढा गोळा घेतलेला आहे। याची आता आपण चपाती लाटून घेणार आहोत। आपण अशा प्रकारे पराठा लाटून घेतलेला आहे। आता आपण ही तीळ थोडी टाकून घेणार आहोत आणि थोडंसं लाटून घेणार आहोत। ज्या साईडला आपण तीळ लावलेली आहे ती उलट्या साईडने करून घेणार आहोत। अशा प्रकारे एवढ्या जाडीची आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। आता आपण याच्यामध्ये सारण लावून घेणार आहोत पराठ्यावर। पराठ्यावर सारण लावल्यानंतर आपल्याला ही तीळ टाकून घ्यायची आहे आणि आता याचा रोल बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आहे। चाकूच्या साहाय्याने आता आपण हे कापून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण कापून घेतलेले आहे। याला आपण थोडंसं पीठ लावून घेणार आहोत। पीठ लावल्यानंतर याला हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे। आणि याच्यावर थोडीशी तीळ टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण सगळे बनवून घेऊया।
अशा प्रकारे आपण सगळे बनवून घेतलेले आहे पराठे। गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे, आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया। तेल सोडून घेऊया, पलटी करून घेऊया याला। थोडंसं बटर टाकून घेऊया। आता आपण हे काढून घेणार आहोत। आपण आता दुसरा प्रकार म्हणजे भाजी असं याच्यामध्ये भरून पण पराठा लाटून घेऊया। याच्यामध्ये आपण आता भरपूर सारी भाजी भरून घ्यायची आहे। लाटायच्या अगोदर आपण याला आता तीळ लावून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि मग लाटून घेणार आहोत। लाटून घेऊया आता आपण अशा प्रकारे। आता हे लाटून घेतलेलं आहे। गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे, तेल टाकून घेऊया आपण थोडंसं। पराठा टाकून घेऊया। तेल सोडून घेऊया। बटर लावून घेऊया। मस्त असा हेल्दी पराठा खाण्यासाठी रेडी आहे। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।